किराणा दुकान जास्त असेल, जनरल स्टोर्स जास्त असेल, कपड्याची दुकानं जास्त असेल, पण सोन्याची दुकानं मात्र कमी असतात। आणि आमचा महानुभाव पंथ हा सोन्यासारखा आहे। पंथीय मंडळी गावामध्ये 2 किंवा 3च घरं असतील, जोतावर गुलाब डोलतोय फांदीच्या बळावर, पक्षी उडतोय पंखाच्या जोरावर, आणि आमचा पंथीय माणूस जगतोय तो नामस्मरणाच्या बळावर, नामस्मरणाच्या बळावर। स्वार्थाच्या या दुनियेमध्ये आपण पाहतो की लोक कसे वागतात। परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा आपला स्वार्थभाव कसा उफाळून येतो। म्हणतात देवळात गेल्यावरही लोक बाजारात गेल्यासारखे वागतात आणि 4 आठाने टाकून काहीतरी मागतात, 4 आठाने टाकून काहीतरी जीवन पाहिलं तर बाबा अनवाणी पायात राबवत असतात। कुणासाठी? स्वतःसाठी काही गरज नाही त्यांना, त्यांच्या मागे आहे तरी कोण? ते देवाचे आहे। परंतु आपल्या पंथाचा, आपल्या स्वामींच्या कार्याचा प्रसार व्हावा, तन मन धनाने बाबांनी स्वतःला झोकून दिला आहे। असं समर्पित जीवन आणि त्यांचा सहवास अशा व्याख्यानमालेच्या रूपानं या आयोजनामधून आपल्याला लाभतो, हे आपलं भाग्य आहे। ही सुद्धा आपलं एक सेवा आहे, दास्य आहे। मंडळी हो, आपण या संपूर्ण व्याख्यानमालेचा आस्वाद घ्या। यानंतर या ठिकाणी देवपूजा वंदनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि यानंतर आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करते माननीय उपाख्य कुलाचार्य परमपूज्य परमंत श्री विनय मुनी बाबा, उपाख्य वैरागी बाबा। बाबा, आपण आजवर अखंड कार्य करीत जीवनाची वाटचाल केली, त्यामुळे अनेकांच्या जीवनात आपण आनंद व ज्ञान प्रकाश निर्माण केला। आपला आदर्श हा प्रेमदायी आहे। संसार तत्वाने दग्ध झालेल्या आपल्या या अमृत सर्व संजीवनी प्राप्त होऊन वेदाला, बोधाला व अनुसरणाला प्राप्त झाले आहे। आपला महान कार्याचा गौरव म्हणून आपण सन्मान मी वरुड तालुका वतीने आभार व्यक्त करतो। तसेच माननीय मुरलीधरराव शेळके गुरुजी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। माननीय गजाननरावजी शेळके यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। श्री माननीय बळीरामजी देवले हातुर्णा यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। तसेच संत मंडळी आणि तपस्विनी यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी नुकत्याच उपस्थित झालेल्या तपस्विनी अक्काताई यांना विनंती करते की कृपया आपण ज्ञानपीठावर विराजमान व्हावं। नम्र विनंती अक्काताई आपणास की आपण ज्ञानपीठावर विराजमान व्हावं। सालवर्डी या ठिकाणी ताई आलेल्या आहेत। गौरवराज बाबा यांच्या पिढीतील देवपूजा प्रसाद वंदन सुवर्ण संधी, मोलाची संधी त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे। सौ प्रणिताताई शेळके यांना विनंती करते की ताईचं पूजन आणि स्वागत आपले शुभ हस्ते करावं। सौ सात्विताई आपणही सोबत या ठिकाणी ज्ञानपीठावर विराजमान असलेल्या अक्काताईंच्या स्वागतासाठी उपस्थित व्हावं। हॅलो, तर संत मंडळीचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि तपस्विनी आणि पेंडॉलमध्ये जे की सद्भक्त मंडळी उपस्थित आहे त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो। श्रावण सर्व्हिस त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो।
आणि या मंडळाच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो. दंडवत दंडवत दंडवत. सर्वांची इथे चहाची व्यवस्था झालेली आहे. तरी सगळ्यांनी देवपूजेला वंदन करायला बसावं. किशोर भाऊ गुंडाने आपण लवकरात लवकर देवपूजा करा. दंडवत प्रणाम. मांगरुळे येथील संपूर्ण परिवार आपण सुद्धा देवपूजा करावं. शिबोरा, उदापूर, मेढी आजची जी संध्याकाळची पंगत आहे, मेढी येथील पंगत आहे, जिंस्कार परिवार, कोहडे परिवार, असा बराच काही परिवार आहे. त्यामध्ये असलेले आमचे बाळासाहेबजी जिंस्कार, सचिन भाऊ कोहडे, तसेच बराच काही परिवार आहे. सर्व मानवपंथी मंडळी मेढी या गावातून अन्नदान आहे. सगळ्यांनी आनंदाने त्या अन्नदानाचा सगळ्यांनी स्वीकार करावा अशी मी आपणाला विनंती करतो. जसा सेवादास्य हा विषय आपण सगळ्यांनी ऐकला, तसं दास्य आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मी देवेंद्र भाऊ शेळके, संतोषरावजी भिगे यांना विनंती करतो, फळे कुठे असेल तर लवकरात लवकर फळे या ठिकाणी हजर करावे. महिला सेवा करण्यास तयार आहे. समवेत सर्वा गंगा तटी सासरी गो बाबा पतितती दास दास पतितती दुःख हे अंतरीचे सांगू कुणाला. दुःख हे अंतरीचे सांगू कुणाला. तुझविना दयागणा शांतविता नाही जीवाला. दुःख रे अंतरीचे सांगू कुणाला. तुझ्याविना दयागणा दयागणा शांतविता नाही जीवाला. तुझ्याविना शांतविता नाही जीवाला. बहुश्रम लोभा या संसारी, बहुश्रम लोभा या संसारी. जीवन जळते दुःख नो हरी, जीवन जळते दुःख नो हरी. मोतिया कना मम जीवारी, मोतिया कना मम जीवारी. जळण नसे जीवाला. दुःख दे अंतरीचे सांगू कुणाला. दुःख हे अंतरीचे सांगू कुणाला. तुझविना दयागणा, तुझविना दयागणा शांतविता नाही जीवाला. नाही जीवाला शांतविता नाही जीवाला. सुख शोधिता भवाटवीया, सुख शोधिता भवाटवीया. पापस पडले पदरी राया, पापस पडलो आता मुग जळण्याया. वाचवी कोण दिनाला. दुःख हे अंतरीचे
आपण लवकरात लवकर या ठिकाणी यावं असं मी आपल्याला विनंती करतो. विडावा बाहेर उभे असलेले मंडळी या ना इकडे, तुम्ही या ना इकडे, तुमचाच कार्यक्रम आहे. तुम्ही काय सांगता? या मोकळेपणाने या. बाहेर उभे असलेले मंडळी चला आरतीले. गावातील सगळे माऊल्यांनो पहिला मंडळी चला आरतीला. माननीय श्याम मोठमत्ता गावंडे सर त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण आरतीला या ठिकाणी यावं. विडा वाहण्याकरता देवाला दर्शनाचा विडा करण्याकरता स्वयंपाकगृहापाशी उभा असलेली मंडळी, गावातील संपूर्ण ग्रामस्थ मंडळी चला लवकर. संत मंडळी सुद्धा आरती ओवाळण्यासाठी इकडे या. आरती ओवाळा. चला आरतीला. कोणी बाहेर थांबू नका. युवा मंडळींनी कोणी बाहेर थांबू नका. गावातील महिला मंडळींना सुद्धा नम्र विनंती आहे या महाआरतीला सगळ्यांनी सामील व्हावं. कोणीही बाहेर राहू नका. अशी आपल्याला विनंती. सभा मंडपाच्या बाहेर उभं राहणं म्हणजे महाआरतीचा अपमान आहे. त्यामुळे महाआरती करण्याकरता आतमध्ये यावं. बाहेर उभं राहू नका. या आतमध्ये सगळ्यांना अधिकार आहे आरतीला उभे राहण्याकरता. स्टँडवाल्या मंडळींना सुद्धा आरतीला इकडे यावं. स्टँडवर असलेल्या उभ्या असलेल्या मंडळींना सुद्धा आरती करता उभं न राहणे म्हणजे महाआरतीचा अपमान आहे. चला चला आरतीला. महिला मंडळींना नम्र विनंती करतो गावातील सगळ्यांनी महाआरती करता यावं. चला घरी गेलेल्या सगळ्या मावल्यांना नम्र विनंती करतो महाआरतीला आपण लवकरात लवकर इकडे यावं. ग्रामस्थ महिलांना पुरुषांना नम्र विनंती करतो आपण आरती करता या महाआरती करता. स्टँडवर बसलेल्या सगळ्या महिलांना विनंती करतो, स्टँडवर बसलेल्या सगळ्या मुलांना विनंती करतो, सगळ्या तरुणांना विनंती करतो. हा कार्यक्रम महानुभाव पंथाचा नसून आपला कार्यक्रम असतो. या महाआरतीचा कोणी अपमान करू नये. आपण लवकरात लवकर या महाआरती करता आतमध्ये यावं अशी आपल्याला विनंती करतो. सगळं पंचकृष्ण महिला मंडळ, गावातील महिला मंडळ या महाआरतीसाठी आपण इकडे भटकू नका, मंडपात यावं अशी आपल्याला विनंती करतो. करुणी ओवाळा ओवाळा जय जय प्रभो देव देवता गुणानुगुणी कवितेने जगाला
मम शोध करावा शोध देवा मम शोध करावा पंचावतार तुम्ही आरोग्यनेला पंचावतार तुम्ही आरोग्यनेला मम सजनाला विजय करावे वसुदेव परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु सह्याद्रि शिखरे रमे अत्रि अनुस्वये नंदनम् तो वंदे परमानंदं श्रीदत्तात्रयं जगद्गुरु फलस्तनगरे जातं द्वारावत्या निवासिनं सौम्यं चक्रपाणितं जनकारि जननन्दनं नेमाम्बोदरसम्भुतं त्वानवादनन्त नायका पुत्रविशालदेवस्य नित्यमुक्ति प्रदायकम् माननी परमानन्दं वन्दे श्रीचरणधरं त्वमेव माता स्वबन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव पापहं पापकर्माहं पापात्मा पाप संभवा राई मां कृपया देव शरणां गतवत्सल सर्वे सुखिनाम सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कच्चतु श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणि गोविंद प्रभु महाराज की जय सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सत्य सनातन महात्मा धर्म की चतुर्वेद साधन की बोल वृंदावन लाल बिहारी की जाली के बाबा की सालवर्डीचे बाबा की पंचावतार की मौत दे समोर या. इकडे या. तुम्ही समोर या. या इकडे, 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 समोर या इकडे. श्री कृष्ण अवतार की जय बोलो भगवान की श्री कृष्ण अवतार की जय बोलो भगवान की जय बोलो भगवान की संत प्रभु अवतार की जय बोलो भगवान की जय बोलो भगवान की संत प्रभु अवतार की बोलो बोला जय बोलो भगवान की संत प्रभु अवतार की बोलो भगवान की चक्रपाणि अवतार की जय बोलो भगवान की जय बोलो भगवान चाले हात वरतं महिला मंडळी भगवान की हात वरतं जय बोलो भगवान की गोविंद प्रभु अवतार की जय बोलो भगवान की गोविंद प्रभु अवतार की जय बोलो भगवान की गोविंद के चक्रधर अवतार की जय बोलो भगवान की चक्रधर अवतार की जय बोलो डबडब डबडब अवतार की ताली बजा के रहना मोहन को बुलाते रहना ताली बजा के ताली ताली ताली
दंडवत दंडवत बसा सगळेजण खाली. सगळ्यांनी एक गाठी मनातल्या मनात अंतकरणामध्ये आपण एक गाठी सगळ्यांनी नामस्मरण करायचं आहे. शांतता. खाली बसा. कोणी मधात फिरण्याचा प्रयत्न करू नका. शांतता. मुलांना खाली बसा. उपदेश नाही आहे, उपदेश घेतला नाही. कृष्ण भक्त आहे, त्यांनी कृष्णाला सगळे मानणारेच आहेत आणि म्हणून श्रीकृष्ण शरणम मम, श्रीकृष्ण शरणम मम हा मंत्र आपण सगळ्यांनी म्हणावा अशी मी आपणाला विनंती करतो. दंड प्रणाम. शांतता. नामस्मरणाला प्रारंभ.